हो सर, काय करायला कशाचा प्रचार करायला तुम्ही? शिक्षक आहो ना? शिक्षक आहे ना? मग काय आहे तुम्ही शिक्षक लोक असं प्रचार करला? नाही साहेब, आम्हाला जे काम सांगितलं तेच करा. जे काम सांगितलं तेच करा. नाव काय तुमचं? काय नाव काम सांगा सांगितलं? तुमचं नाव. तुमचं नाव सांगा. नाव सांगा ठीक आहे. तुमचं. काय कशासाठी वाटप करला? तुम्ही शिक्षक आहे ना? कुठल्या शाळेत शिक्षक आहोत तुम्ही? कर्मचारी कोणते? सांगा खरं की. सांगायचं. साहेब, असं आम्ही प्रचार करून काय फरक पडणार आहे? नाही. फरक पडू ना पडू तुम्हाला तुमच्या प्रांताधिकारी किंवा कलेक्टर काय सांगितलं का असं प्रचार? तुम्हाला आदेश आहे का तसं? तसं आम्हाला आदेश नाही तर आम्ही घेऊन बसला साहेब. नाही तुम्हाला आदेश आहे, मग तुम्ही असं तुम्ही कसं वाटप करणार? केलाय, तुम्ही माड फोटो आहे, वाटप केलाय तुम्ही तुम्ही असं करणार? मंडई विभागात. तुम्ही तुमच्या नोकरीवर अडचण करणार. साहेब, आम्हाला वरून आदेश आहे. काय करायचं? कोणाचा वरून आदेश आहे? कुणाचा आहे आदेश? कुणाचा आहे सांगा ना. आदेश सांगा आदेश कुणाचा कोणाचा आहे आहे? तुम्हाला? नाही तुम्हाला तसं तुम्हाला नियमाने तुम्हाला वाटप करता येतं का? नाही करता येईल साहेब. हा? मग तुम्ही काय कुठल्या करणार शाळेचे शिक्षक आहेत ते कुठल्या सांगा. अधिकाऱ्याने तुम्हाला आदेश दिलाय? हा? कुठल्या अधिकाऱ्याने दिलाय? कुठले सांगा ना. ठीक आहे साहेब. नाही तुम्ही कुठलाही पहिला सांगा, नाहीतर आम्ही विषय हे करणार आहे. सांगा. संभाजी शिंदे शाळेत आम्ही शाळेनं पाठवलं कुठे कुणी सांगितलं? संभाजी शिंदे शाळेमध्ये साहेबांनी सांगितलं. मोठे साहेबांनी सांगितलं. तुम्ही ठीक असं आहे. करणं चुकीचं आहे. तुमच्या नोकरी अडचणीत आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार करू. तुम्ही काय हो? तुमचं नाव काय? नाही तुमचं नाव काय? सांगा ना. असं का करताय? नाही असं करू नका ना. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा ना. नाही तुम्हाला नियमाने आहे का असं? माझं मी काय म्हणतो ते तुम्ही हातात घ्या. ते तुम्ही हातात घ्या. हे बघा, इथं तुम्ही हातात घ्या. ते तुम्ही वाटताय ना. तुमचं नाव काय? इकडे हो साहेब, इकडे दोन. हो इकडे या साहेब. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. हे बघा मी काय म्हणतो. तुम्ही शिक्षक आहेत ना? शिक्षक असं करत असतात का? एक मिनिट मी काय म्हणतो. तुम्हाला अधिकार आहे का? तुम्हाला पगार अधिकार आहे का? तुम्हाला पगार शासन देत तुम्हाला आहे का कोटे साहेब देत तुम्हाला आहेत? पगार कुणी देतं? आम्ही बसलो इथं नुसतं. तुम्हाला पगार कुणी देतं एवढं सांगा. सरकार. मग तुम्ही कुणाचं ऐकताय? बसलो आम्ही. कुणी सांगितलं तुम्हाला वाटप करायला? वाटप केलेलं नाही. वाटप केलंय खोटं बोलू नका. वाटप केलंय तुम्ही. हा? तुम्ही उगा येण्यासारखं करू नका. नोकरी घालून बचाल. आमचा नाविलाज आहे. नाही, नोकरी घालून बचाल. नाविलाज आहे. नाविलाज आहे. अहो, तुम्हाला पगार शासन देत आहे का महेश कोटे तुम्ही देत द्याल आहे? ना. तुमच्या सगळ्यांच्या तक्रारी जाईल ना आता. तुम्ही शासनाला कळवा ना. आम्हाला हे करायला. तुम्हाला सांगता येत नाही का त्यांना? आणि तुम्ही इकडे बिलकुल फिरकू नका. तुम्हाला सांगायला हवं. तुम्ही आता फिरू नका बघा. फिरला तर बघा. तुम्हाला सांगायला हवं. आम्ही घोंगडस्ते भागामध्ये डोर टू डोर प्रचार करत असताना 5 ते 6 शिक्षक लोक या ठिकाणी पॅम्पलेटने पैसे घेऊन जात होते. काही शिक्षक पुढं पॅम्पलेट वाटत होते, त्याच्या पाठीमागं शिक्षक लोक पैसे वाटत होते. अशा पद्धतीचे चित्र दिसताच आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही कुठल्या शाळेतले आहात, कुठून आलात? तर ते सांगितले की बाबा मी शिंदे शाळेतून आलो आहे. तुम्हाला असं पैसे वाटायचं किंवा पॅम्पलेट वाटायचं असं तुम्हाला आदेश आहे का? किंवा शासनाचा पगार घेत असताना तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य कसं करताय? एखाद्या उमेदवाराचं, महेश कोटेंच्या उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी गटाचे, तर त्यांचं ते त्यांनी आम्हाला सांगितलं आहे म्हणून हे आम्ही काम करतोय. हे एक नियमात तुमच्या बसतंय का असं विचारलं असता नाही, आम्हाला जोर जबरदस्ती करून ते आम्हाला या ठिकाणी पॅम्पलेटने पैसे वाटण्यासाठी सांगतायत म्हणून आम्ही हे करतोय. मी पुन्हा विचारलो, या अशा गोष्टी केल्यामुळं आम्ही तक्रार केली की तुमची नोकरी अडचणीत येईल, काय करावं? त्यांनी सारखं आम्हाला त्रास करू लागलेत. अशा पद्धतीची परिस्थिती. 5 ते 6 शिक्षक लोक, त्यामध्ये एक पाटील म्हणणारा एक शिक्षकाचं नाव आहे. अन्य काही लोक त्यांना विचारत असताना ते सगळे पळून गेले. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मी निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली रीतसर माहिती देणार आहे आणि व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत, प्रूफ्स आहेत आमच्याकडं. आम्ही ते देणार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे. अशा पद्धतीचं कृत्य करत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहन करणार नाही. आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही.